नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जाला कल्पना सुद्धा नाहीये की ऊर्जा कोणत्या सापळ्यात अडकली आहे आणि तिचं काय होणार आहे याचा तिला अंदाज सुद्धा नाही। हर्षवर्धनने खूप मोठा डाव खेळला आहे आणि विक्रांतचा काटा काढण्यासाठी, विक्रांतला कायमचं संपवण्यासाठी हर्षवर्धनने ऊर्जाचा बळी दिलेला आहे। कारण ऊर्जाला त्याने अशा सापळ्यात अडकवलेला आहे की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही। आणि इकडे मात्र खूप भयानक अशा गोष्टी घडलेल्या आहेत। ऊर्जा कडून आता विक्रांतचा खून झालाय, कारण विक्रांतने पद्माला किडनॅप केलेलं असतं। पद्मावरती तो जबरदस्ती करत असतो। त्याच वेळी ऊर्जा तिथं पोहोचलेली असते आणि ऊर्जाने त्या विक्रांतला गोळी झाडलेली आहे। कारण आता ऊर्जा आणि विक्रांत दोघंही समोरासमोर आलेले असतात आणि आता काही खरं नाहीये हे समोर दिसत असताना या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात। तेव्हा मात्र ऊर्जाला धक्का बसलेला आहे, कारण तर तिने स्वतःचं आणि त्याचबरोबर पद्माचं रक्षण करण्यासाठी बंदुकीचा ट्रिगर ओढलेला असतो। पण तिथे घडतं मात्र वेगळंच आणि यामध्ये आता बळी गेलेला आहे तो म्हणजेच या विक्रांतचा। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आता पोलीस सुद्धा तिथे आलेले आहेत आणि ऊर्जाला पकडून घेऊन जात आहेत। तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। आता ऊर्जा सांगत असते की शौर्य, एक मोठी गोष्ट तुला सांगायची। शौर्य म्हणतो, काय झालं ऊर्जा, बोल ना। तेव्हा ऊर्जा सांगू लागते की शौर्य, मला पद्माचा फोन आला होता आणि पद्माला सारख्या धमक्या येत आहेत। पद्माला वारंवार असं होतंय की पद्माच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने हे सगळं चालू आहे, पद्मावरती अन्याय होतोय, असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा शौर्य म्हणतो, काय सांगतेस तू हे सगळं। तेव्हा ऊर्जा म्हणते की हो, मी खरंच सांगते तुला। आणि इकडे ऊर्जाला मग शौर्य सांगू लागतो की तू पद्माला कॉल कर। ऊर्जा आता पद्माला कॉल करायला घेते, पण पद्मा काही फोन उचलत नसते, कारण त्या गुंडांनी तिला सांगितलेलं असतं, जर का ऊर्जा शिंदेचा फोन उचललास तर तुझ्या भावाला सोडणार नाही। आणि त्यामुळं पद्मा मात्र ऊर्जाचा फोन उचलू शकत नसते। ऊर्जा म्हणते, मला कळत नाहीये की म्हणजे पद्मा फोन का उचलत नाहीये, काय झालंय नक्की, हा विचार ऊर्जाच्या डोक्यात सुरू झालेला असतो। ऊर्जाच्या फोनवरती वारंवार पद्माच्या फोनवरती वारंवार ऊर्जाचे फोन येत असतात, पण पद्मा काही फोन उचलू शकत नाहीये, कारण बंटीच्या जीवाची तिला काळजी असते। त्याचबरोबर इकडे ऊर्जा मात्र रडकुंडीला दिलालेली असते। इकडे ऊर्जाची अवस्था खूप वाईट होते, कारण पद्माला काय झालंय, पद्मा कोणत्या प्रॉब्लेम मध्ये तर नाहीये ना, पद्मा ठीक आहे ना, असे प्रश्न तिला पडलेले असतात, तिला काळजी वाटत असते। तेव्हा शौर्य म्हणतो की थांब, अगं ती असेल कोणत्या तरी प्रॉब्लेम मध्ये असेल, ती फ्री झाली की कॉल करेल आपल्याला, असं जेव्हा शौर्य सांगत असतो तेव्हा ऊर्जा म्हणत असते की नाही शौर्य, मगाशी मी तिला ऐकलेलं आहे, ती खूप टेन्शन मध्ये होती आणि आता ती फोन उचलत नाहीये। त्यानंतर तर आता पद्माने फोन स्विच ऑफ करून टाकलेला असतो। इकडे ऊर्जाला मात्र आता काळजी वाटायला लागलेली असते की हे सगळं काय झालंय, नक्की पद्मा ठीक तर असेल ना, तिला काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो। इकडे मात्र पाहायला मिळतं शौर्य ऊर्जाला शांत करतो आणि तिला म्हणतो, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल। ऊर्जा म्हणते, कसं व्यवस्थित होईल शौर्य, आता तिची अवस्था काय आहे ते आपल्याला चांगलं माहिती आहे आणि आपण असं हातावर हात ठेवून नाही बसू शकत आहे, असं ऊर्जा शौर्याला सांगत असते। तेव्हा शौर्य म्हणतो, हो बरोबर आहे, मला तुझं सगळं म्हणणं पटतंय, पण या सगळ्या गोष्टी ज्या काही घडलेल्या आहेत ना त्या मला माहिती आहेत, पण आता आपल्याला ऊर्जाची मदत तर करायची आहे, पण आता ऊर्जा कोणत्या प्रॉब्लेममध्ये, ती कोणत्या अडचणीत आहे या गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागणार आहे, असं जेव्हा इकडे ऊर्जाला शौर्य सांगत असतो। तेव्हा ऊर्जा म्हणते की ठीक आहे। तेवढ्यातच पद्माचा मेसेज येतो की आत्ता मी बरी आहे, मी तुला नंतर कॉल करते, असं पद्माने सांगितल्यानंतर आता शौर्य ऊर्जाची समजूत घालतो की बघ, ती कामात आहे, पण ऊर्जाच्या डोक्यातनं विचार काही केले जात नसतात, नक्की हे सगळं काय झालंय, असं का झालं, या सगळ्या गोष्टींचा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो। कारण काही वेळापूर्वी तिने मला सांगितलं होतं की तिने प्रॉब्लेम मध्ये आहे आणि आत्ता कसं काय मेसेज करून तिने असं मला सांगितलंय, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो। आता मात्र इकडे दिग्विजय शिर्केने युवराजला बोलवलेलं असतं आणि तो चिडलेला असतो। तो म्हणत असतो की असं कसं झालं, हे अशा पद्धतीने काय झालंय, म्हणजे तो सांगू लागतो की मला तर कळलंच नाहीये की तुम्ही पोहोचेपर्यंत तिथून तो कसं काय पळाला, हे बोलणं सुरू झालेलं असतं। तेव्हा मात्र दिग्विजय शिर्के म्हणतात की हे बघ, तू काम केलेलं आहेस, तू जाऊ शकतोस, काळजी करू नको। तेव्हा तो म्हणतो की मी 2-3 दिवस झालं माझ्या आईकडे सुद्धा भेटायला गेलेलो नाहीये, मला माझ्या आईला भेटायला जायचंय। तेव्हा दिग्विजय शिर्के सांगतात की जा, तू तुझ्या आईला भेटायला जा, असं सुद्धा सांगितलं जातं।
आता मात्र प्रश्न उभा राहतो तो इकडे अशा पद्धतीने गोष्टी होत असतात आणि त्याचवेळी दिग्विजय शिर्के म्हणत असतात की काही झालं तरी पाटोळे त्या युवराजवर लक्ष ठेवा, कारण तोच आपल्याला विक्रांतपर्यंत घेऊन जाणार आहे, त्यामुळं त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवा असं सांगितलं जात असतं. आता मात्र गोष्टी खरं तर खूप विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात. ज्या पद्धतीने हे सगळं घडत असतं त्यावरून तर असं वाटत आहे की नक्कीच काहीतरी पुढे खूप मोठा राडा होणार आहे. इकडे ऊर्जा दुसऱ्या दिवशी सकाळी तयार झालेली असते, तेव्हा शौर्य म्हणत असतो की ऊर्जा एवढी घाई, तेव्हा ऊर्जा सांगते की हो शौर्य, मला लगेच निघालं पाहिजे, कारण मला आज त्या फॅक्टरीचा ॲड्रेस समजणार आहे आणि त्या फॅक्टरीबद्दल बरीच माहिती माझ्या हाती लागणार आहे, त्यामुळं मला आज जायचं आहे. त्या मावशींनी मला बोलवलेलं आहे. आता हे ऐकल्यानंतर तेवढ्यात तीर्था तिथे येते. ऊर्जा सांगू लागते की तीर्था, आज मी तुझ्यासोबत सेशनला नाही आहे, तुझा शौर्य दादा असेल तर चालेल ना? तेव्हा तीर्था म्हणते की नाही, काहीच हरकत नाही आहे ऊर्जाताई, मला माहिती आहे तुझं तेवढं काम आहे ना अर्जंट, त्यामुळे तुला जावं लागते. तेव्हा शौर्यसुद्धा ऊर्जाला सांगतो की मलाही खूप काम आहे, त्यामुळं मी येऊ शकत नाही आहे. असं सांगितल्यानंतर ऊर्जा त्यालाही समजवत असते आणि त्या दोघांनाही आता सांगते आणि तिथून निघत असते. तीर्था तोपर्यंत गेलेली असते की ती म्हणते हो मी आलेच असं म्हणत तीर्थासुद्धा आता गेलेली आहे. आता ऊर्जा निघणारच असते, तेवढ्यात शौर्य तिला म्हणू लागतो की ऊर्जा, बाय नाही म्हणणार, अशीच निघालीस? तेव्हा ऊर्जा म्हणते की बाय. तेव्हा शौर्य पुन्हा तिला म्हणू लागतो की असं इतकं असं विचित्र पद्धतीने बाय म्हणणार आहेस? ह्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि तेव्हा मात्र ऊर्जा आणि शौर्य आता दोघंही बोलत असतात. दोघांच्याही लक्षात आलेलं असतं की पुढे काय करायचं आहे, कशा पद्धतीने हँडल करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार त्या दोघांचाही चाललेला असतो. शौर्य म्हणत असतो की हे बघ ऊर्जा, काळजी घे, आणि त्याचवेळी ऊर्जाला तो म्हणतो की असं बाय म्हणलं तर मी नाही ऐकणार आहे. मग मात्र ऊर्जा म्हणत असते शौर्य, आता नाही मी बसणार नाही आहे तुझ्या कुठल्या जाळ्यात, कारण मला माहिती आहे तू काय करतोयस ते. असं म्हणत ऊर्जा शौर्यबरोबर बोलत असते. शौर्यला म्हणत असते, मला माहिती आहे तू कसा आहेस आणि काय करू शकतोस हे सुद्धा माझ्या चांगलंच लक्षात आलेलं आहे, असं ऊर्जा वारंवार शौर्यला म्हणत असते. आणि तेव्हा तेवढ्यातच बघ तिकडे कोण आले असं म्हणत शौर्यने ऊर्जाला जवळ घेतलेलं असतं आणि त्याने तिला मिठी मारलेली आहे आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. खरं तर हा प्रसंग जो आहे तो खरंच खूप जबरदस्त असा आहे, ज्याचा विचारही कोणी केलेला नव्हता. असा ऊर्जाच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आलेला असतो. शौर्य आणि ऊर्जाचं नातं छान फुलत सुद्धा असतं. इकडे आता पद्मा विचार करू लागते की मी ऊर्जाताईला फोन करू का? ऊर्जाताई काळजी करत असणार आहे, मला ऊर्जाताईला कॉल केलाच पाहिजे असं म्हणत ती रडत असते. पण काय करू मी, कसं करू? इकडे बंटीच्या जीवाची काळजी सुद्धा आहे मला, असा विचार ह्या पद्माच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि ऊर्जा बाहेर पडलेली असते. त्याचवेळी पद्माचा फोन येतो. तेव्हा ऊर्जा म्हणते, अगं पद्मा बोल, काय झालं? तेव्हा पद्मा सांगू लागते की ऊर्जाताई, मला ना खूप महत्त्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते, काय झाले बोल. ती म्हणते की मला ना वारंवार धमक्यांचे फोन येत आहेत. हे ऐकल्यानंतर खरं तर ऊर्जालाही धक्का बसलेला असतो. ऊर्जा म्हणते, हो पण तू मला फोन करणार होती, मी काल तुला फोन केला. तेवढ्यातच इकडे सुनीता आता धावत आलेली असते. तिला एकदा इतकी घाई असते की कधी नव्हे ते ऊर्जाशी आपण भेटतोय आणि बोलतोय का, तर असं पण फसवणूकच चालू आहे. त्यामुळे तिचा आत्ताताईपणा वाढत चाललेला असतो. ऊर्जाच्या मात्र जराही लक्षात येत नसतं की आपण फसले जातोय, या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडतायत, आपण याला बळी नाही पडलं पाहिजे, हे साधं ऊर्जाच्या लक्षात येत नाही. ऊर्जा मात्र प्रत्येक वेळेस त्या बाईच्या बळी पडत असते आणि तिच्या लक्षातही येत नाही की हे सगळं जे काय झालेलं आहे ते कशा पद्धतीने घडतंय, हा विचारही तिच्या डोक्यात येत नाही. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं असलं तरीही जेव्हा आता ऊर्जाला पद्माने सांगितलेलं असतं की ऊर्जाताई, अगं मला त्या लोकांनी बंटीला किडनॅप करण्याची धमकी दिलेली आहे. हे ऐकल्यानंतर इकडे ऊर्जा तिला सांगू लागते की काळजी करू नकोस, आणि तोपर्यंत फोन कट होतो. आता फोन तर कट झालेला आहे, पुढे काय, हा मोठा प्रश्न असतो. फोन कट झालेला असतो आणि नेमकं त्याच वेळेस आता पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे आता ऊर्जाच्या समोर ही सुनीता येऊन थांबलेली असते आणि ती म्हणत असते की ताई, मला ना तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी तुम्हाला काल सांगितलं होतं ना त्या फॅक्टरीमध्ये
हे अशा सगळे अवैध धंदे का चालतात, तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ते आता तुम्ही दिवसा जाऊ नका, तिथे रात्री जावा, रात्री ते सगळं घडत असतं, असं ती सांगायला येते. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते, अहो असं कसं? तेव्हा ती म्हणते, मला त्या मुकादमाने सांगितलंय, तो आता भेटला होता आणि हा जे पासवर्ड आहे त्या लॅपटॉपचा, तिथे ना मॅनेजर बसतो ना, त्या लॅपटॉपमध्ये सगळं आहे. ऊर्जा म्हणते, हे कसं शक्य आहे? मुकादमाकडे लॅपटॉपचा पासवर्ड? ही गोष्ट खटकते. तेव्हा ती बाई सांगू लागते की तो मुकादम आहे ना, तो ना कधी-कधीच म्हणजे पहिलं ना तिथे मॅनेजरच्या हाताखाली काम करायचा. हे सगळं घडत असतं. इकडे आता विक्रांतने युवराजला कॉल केलेला असतो आणि युवराजला तो ओरडत असतो. तो म्हणत असतो की जे काही सगळं चाललेलं आहे ते मला कळलेलं आहे. या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत, हे लक्षात आल्यानंतर मात्र आता इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता तो बोलत असतो की तू काय केलंय मला चांगलंच माहिती आहे. माझ्या बापाला जाऊन तू माझ्याबद्दल माहिती दिलीस ना, गद्दार आहेस तू, गद्दार, एक नंबरचा गद्दार आहेस, असं म्हणत या सगळ्या गोष्टी आता घडत असतात. पण त्याच वेळेस आता पाहायला मिळतं तो भयानक चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की तुझा काही उपयोग झालेला नाहीये, तू मला फसवलेला आहेस. तेव्हा मात्र युवराज त्याला सांगत असतो की हे बघ मी काय सांगतोय, कारण तू लक्षात घे, तुला वाटत असेल पण तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी जे काही विचार केलाय ते चांगल्या पद्धतीने केलाय, कारण हर्षवर्धन जहागीरदार हे तुझ्या मागावर आहेत आणि ते तुला संपवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं तू लवकरात लवकर तुझ्या वडिलांना जाऊन भेट आणि ते तुला सुरक्षित ठिकाणी ठेवतील. हा सगळा विचार आता सुरू झालेला असतो. तर इकडे हर्षवर्धनने पार्टी ठेवलेली असते. म्हणजे किती मूर्खपणा आहे तो बघा, कारण या हर्षवर्धनला जराही लाज वाटत नाहीये. आपण कोणाचा तरी बळी घेतोय, आपण कोणाला तरी अडकवतोय, आपण कोणाला तरी फसवतोय, या कुठल्याही गोष्टीची जाणीव या हर्षवर्धनला नसते. त्याने मात्र फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ बघितलेला असतो आणि त्याच पद्धतीने गोष्टी केलेल्या असतात. आता पार्टीला वेगवेगळे लॉयर, वेगवेगळे वकील हे सगळे तिथे येत असतात आणि त्याच वेळेस घडतं असं की या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडलेल्या आहेत, त्यावेळी ऊर्जा तिथं असते, शौर्य असतो, स्वतः जजसाहेब तिथं आलेले असतात. पण तिथे मात्र घडताना असं काही झालेलं आहे की जजसाहेब जरी तिथे आलेले असले तरीही हर्षवर्धन ऊर्जा आणि शौर्याची ओळख करून देत नाही. ते स्वतः विचारतात की तुमचा मुलगा आणि सोन दोघंही लॉयर आहेत ना, मी त्यांच्याबद्दल ऐकून आहे. तेव्हा मात्र हर्षवर्धन पाहत असतो आणि तो म्हणतो की हो, पण ऊर्जा आणि शौर्य अजून आलेले नसतात आणि आता जजसाहेब आणि आजीसाहेब यांची ओळख खूप मोठी आहे. त्यामुळे आजीसाहेबांनी आता जजसाहेबांना बोलवलेलं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते आजीसाहेब स्वतः ऊर्जा आणि शौर्याला बोलवून घेतात आणि त्यांची ओळख जजसाहेबांशी करून देतात. आता आजीसाहेबांनी स्वतः ओळख करून दिलेली असते ऊर्जा आणि शौर्याची. तर इकडे ऊर्जाचं ते कौतुक करतात. ऊर्जाला म्हणत असतात की खरंच खूप छान पद्धतीने केस लढलेली आहेस आणि असंच काम करत राहा, असं सगळं सांगितलं जातं. तेवढ्यातच आता ऊर्जाला पद्माचा फोन येतो. पद्मा म्हणते की ताई मला कळत नाहीये की काय करायचं आणि मला तो विक्रांत शिर्के वारंवार धमकी देत आहे, हे सुद्धा पद्मा सांगत असते. ऊर्जा म्हणते की काय झाले? तेव्हा पद्मा म्हणते की मला जगायचंच नाहीये, माझ्यामुळे हे सगळं होत असेल ना तर मी जीव देणार आहे. ऊर्जा म्हणते हे बघ पद्मा, तू जिथं आहेस तिथेच थांब, अजिबात तिथून हलू नकोस, मी येते तिथं, मी बघते काय करायचं ते, असं ऊर्जाने पद्माला सांगितलेलं असतं. आणि हर्षवर्धनने बरोबर ते सगळं ऐकलेलं आहे आणि त्याला मात्र भारी वाटत आहे की चला आपला काहीतरी फायदा झालेला आहे आणि आता या ऊर्जा शिंदेचा काटा काढण्यास मला यश मिळणार आहे, हा विचार ह्या मूर्ख माणसाच्या डोक्यात सुरू झालेला आहे. तर ऊर्जाने आता इकडे विक्रांतला कॉल केलेला असतो आणि पद्माला तू वारंवार फोन करून का धमकी देतोयस असं म्हणत जाब विचारत असते आणि तेव्हा ती म्हणत असते की सोडणार नाही तुला, असं म्हणत ती बोलत आहे आणि इकडे तिला कळलेलं आहे की पद्माच्या जीवाला धोका आहे. आता मात्र इकडे विक्रांतने सुद्धा तोच प्लॅन केलेला आहे की काही झालं तरी मी एकेकाला संपून टाकणार आहे, सोडणार नाहीये, हा विचार त्याने सुद्धा केलेला असतो. आणि इकडे जेव्हा उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की त्याने पद्माला पकडलेलं आहे, ऊर्जाच्या हातात बंदूक आहे, आता ती कुठून आली का हे मला माहीत नाहीये, ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. आणि आता
विक्रांत आणि ऊर्जा दोघंही समोरासमोर बंदुकी घेऊन उभे आहेत आणि त्याने तर पद्माचा गळा दाबण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. आणि त्यावेळेस मात्र ऊर्जा म्हणत असते, तुला माझ्याबद्दल प्रॉब्लेम आहे ना, तू माझ्याशी लढ ना, हे सगळं करायची गरज काय आहे, असं म्हणत ऊर्जा विक्रांतला बोलत बसते. तेव्हा त्याने पद्माला बाजूला ढकलून दिले आणि आता ऊर्जावरती गोळी चालवायला आलेला असतो. तेव्हा ऊर्जा त्याला म्हणत असते, बाजूला हो तू, माघार घे माघार घे. तो काही माघार घ्यायला तयार नसतो. शेवटी ऊर्जाने ट्रिगर ओढलेला असतो आणि गोळी बंदुकीतून सुटलेली आहे. खरं तर ही गोष्ट ऊर्जाच्या नकळतपणे घडलेली असते आणि खूप भयानक असं झालेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा, कारण त्यावेळी तिथे पोलीस पोचतात आणि ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे यू आर अंडर अरेस्ट म्हणत तिला ताब्यात सुद्धा घेतले, कारण त्याच क्राईम सीनला ऊर्जाच्या हातात हत्यार आहे आणि तिला पकडण्यात आलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.